परिचय दिलाय तो वाघसाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य पथक आणि त्याचा देखावा सादर होतो. समीर टाइम लावायचे, टाइम वाले कुठे आहेत? टाइम किपर, टाइम किपर. आणि रिंगणामध्ये कंस राजाचं आगमन झालेलं आहे. जनतेवर अन्याय करणारा असा कैदयाट करणारा कंस राजा आणि त्याचं आगमन झालंय. जबरदस्त सादरीकरण या ठिकाणी होतंय. श्री आई वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य वाघजन संगमेश्वर संघाकडून. सुंदर सादरीकरण. जागतिक महिला दिन आहे. थोडस रिंगणाचा ताबा घेतात. सुरुवातीला आहे तो असा आपल्या भागवत धर्माची पताका डौलानं फडकवणारा हा दमदार बाल कलाकार. चेहऱ्यावर एक सुंदर असं सकारात्मक. जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा प्रथम क्रमांकाला मिळणारे रोख रुपये 10,000 आणि सन्मान चिन्ह. उपविजेत्याला मिळणारे रोख रुपये 7,000 अधिक सन्मान चिन्ह. तृतीय क्रमांकाला मिळणारे रोख रुपये 5,000 आणि सन्मान चिन्ह. या स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला मानधन म्हणून प्रवास खर्च म्हणून 2,000 रुपये आणि प्रशस्ती पत्रक दिले जाणार आहे.
अशा पद्धतीनं रिंगणामध्ये प्रवेश झालेला आहे. तो वाघजाई मानोबा जय हनुमान पालखी नृत्य वाघजान या संघाचा त्यांची वेळ आता सुरू होईल. टाइम स्किपर अजून कोणाची नोंदणी राहिली असेल तर शेवटची काही मिनिटं, कारण संपर्क झालेला होता, फोन आलेला होता की आम्ही निघालोय म्हणून. या ठिकाणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बांधणी केलेली दिसते ती सुमित संजय चव्हाण यांनी. या ठिकाणी आपल्या ग्रामदेवतेचा जयघोष केला जातो, केदारलिंगाचा जयघोष केला जातोय आणि स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पालखी खांद्यावरती घेतली जाते, पालखी खांद्यावरती घेतली जाते. पालखीची होळी वेळ सुरू झालेली असता आणि सुरुवातीलाच एकदा लावला जाते, मनोरा असला जातोय, सुरुवातीलाच मनोरा असला जातोय. तरी केदारलिंगाचा आशीर्वाद या ठिकाणी घेतला जातो, तुला वंदन केलं जाते संघाकडून. तरी केदारलिंगाचं पूजन या ठिकाणी मनोभावे करून त्याचा आशीर्वाद घेऊन रिंगणामध्ये आपण दाखल झालेला संघ त्यानंतर काही क्षणात या ठिकाणी आपली कला सादर करणार. सुरुवातीला